नमस्कार, मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे, गंगा हॉस्पिटल आयुर्वेदिक न्यूरोथेरपी पंचकर्म सेंटर आणि एव्हीएन केअर सेंटर चिखली आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी जे पेशंट आले होते मागील 2 ते 3 महिन्यापासून आमच्याकडे एव्हीएन करता न्यूरोथेरपी घेत आहेत आणि अतिशय चांगला त्यांना आराम पडला। पहिले 7 दिवस त्यांनी या ठिकाणी राहून न्यूरोथेरपी घेतली आणि त्याच्यानंतर आपण जे व्यायाम सांगितले, ज्या पद्धतीने आपण त्यांना सांगितलं, त्यांना व्यवस्थित प्रकारे मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला त्या ठिकाणी आराम पडला। पेशाने शिक्षक असल्यामुळे त्यांना शिकवावं लागतं आणि ट्युशन सुद्धा ते घेतात। अशा हिच्यात त्यांना कसा आराम पडला, त्यांना काय काय तकलीफ होती जाणून घेऊया त्यांच्याकडून। आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा सर। नमस्कार, माझं नाव आनंद प्रसाद अरुणिंगळे, राहणार नांद्रापुळी, तालुका जिल्हा बुलढाणा। काय त्रास होता तुम्हाला? मला 2 वर्षापासून एव्हीएनचा त्रास होता आणि मला चालता सुद्धा येत नव्हतं आणि बसता सुद्धा येत नव्हतं। दोन्ही पायाला एव्हीएन होतं आणि दोन्हीला थर्ड स्टेज त्यांची होती। बायलॅटरल एव्हीएन होतं। मी बऱ्याचशा ठिकाणी ट्रीटमेंट घेतली, परंतु मला इथल्या सरकारी रिलीफ कुठंच मिळाला नाही। मी रत्नागिरीला गेलो, छत्रपती संभाजीनगरला सुद्धा गेलो आणि बुलढाण्यामध्ये सर्व ऑर्थोपेडिक डॉक्टर जेवढे होते सगळ्यांना मी बघितलं, परंतु सरांचे मला आमच्या गावातून एका जणांनी पत्ता दिला आणि मी सरांनी इथे व्हिजिट दिली। पहिल्या व्हिजिटमध्येच मला चांगला रिलीफ मिळाला आणि मी चालू शिकायला लागलो आणि मला क्लासेस घ्यावे लागतात, शाळेवर शिकावं लागते, तर त्यामुळे मला आता चांगला रिलीफ मिळाल्यामुळे मी शिकू शकतो मुलांना। आणि तो त्रास होता तो होतो का आता पहिल्यासारखा? नाही, आता खूप मला चांगल्या पद्धतीने फरक पडलेला आहे। अजून काही ट्रीटमेंट घेतली, मांडी पण आता मारता यायला लागली। हो, मांडी सुद्धा मला मारता येते। पूर्वी चालता येत नव्हतं, आता बघा असं आता आपण प्रॉपर जर पंचकर्म न्यूरोथेरपी जर घेतली तर कसल्याच प्रकारचे ऑपरेशन गरज न पडता आपण व्यवस्थित आपली डेली जे वर्क आहे ते आपण करू शकतो। हे यांच्या मेहनतीने सिद्ध करून दाखवलं। आपली ट्रीटमेंट जोडीला असल्यामुळे आणखी त्या ठिकाणी चांगला आराम पडला। एव्हीएन रुग्णांना काय सांगाल तुम्ही, जे काही एव्हीएन रुग्ण असतील त्यांच्यापर्यंत संदेश काय झाला? जेवढे पण एव्हीएनचे रुग्ण असतील त्यांना एक वेळेस सांगेल की तुम्ही एक वेळेस सरांच्या हॉस्पिटलला या ठिकाणी भेट द्या आणि तुमचा अनुभव त्यानंतरच बघा, कारण मला सुद्धा अनुभव आलेला। मी बऱ्याचशा ठिकाणी फिरून आलेलो आहे, परंतु माझ्या एवढे जवळ असल्यानंतर सुद्धा मला माहित नव्हतं, परंतु माझ्या मित्रांनी मला सांगितलं आणि मी भेट दिल्यामुळेच मला या ठिकाणी मी बसून मी तुम्हाला एकच ऍडवाइस देतो की तुम्ही सरांना एकदा व्हिजिट द्या आणि नंतर तुमचा अनुभव शेअर। जर असे कोणी रुग्ण असतील जे एव्हीएन त्रस्त असतील तर घाबरून न जाता आपण प्रॉपर आयुर्वेदिक पंचकर्म न्यूरोथेरपी जर घेतली तर अक्षरशः आपण एव्हीएनला रिव्हर्स करू शकतो। आपलं डेली जे वर्क आहे ते आपण व्यवस्थित करू शकतो। तरी अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। धन्यवाद। जय आयुर्वेद।